आणि यानंतर आपण विधानसभेत जाणार आहोत। नागपूरमध्ये जो सध्या पूर आलेला आहे या संबंधित चर्चा सुरू आहे। नंतर ही नागपूरची परिस्थिती काय अशी आहे हा एक संशोधनाचा विषय आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोकांच्या कार पाण्यात नाल्यात वाहून गेल्या, एका घरच्या 4-4, 5-5 कार निकामी झाल्या, लोकांचं सामान वाहून गेलं। आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिथलेच रहिवासी आहात, तुम्ही पाहिलेलं आहे, तुमची कार डुबली होती, तुमच्याही तिथे राटे कॉलनीमध्ये पाणी गेलं होतं। मला वाटतं की जर आपण एवढ्या 1,00,000 कोटी रुपयाचे दावे करत आहोत की आम्ही 1,00,000 कोटी रुपयाचे विकास कामं केली, आता आम्हाला मतं मागायचीच गरज नाही, तसेच लोक देतील। परंतु कालचं जे चित्र पाहिलं ताजं लोक हलाखीच्या परिस्थितीत आहे। अजून हा पाऊस 2 दिवस नाही उघडला ना, तर या नागपूर शहराचा पूर्ण सत्यानाश होणार आहे। याला जबाबदार कोण आहे? आम्ही लोक तर जबाबदार नाही आहे। 15 वर्ष महानगरपालिका, केंद्रीय मंत्री, सगळे मंत्री, आणि अशा परिस्थितीत या नागपूर शहरातील लोकांना न्याय कोण देणार आहे? 1 वर्षाआधी ज्या लोकांचं नुकसान झालं, म्हणजे 25-25 वर्ष मेहनत करून जी मालमत्ता जमवली ती पाण्यात वाहून गेली, त्याचा मोबदला सरकारने दिलाच नाही। 10,000 रुपये तो गाळ साफ करायलाच लागतो त्यांच्या घरचा। आणि आता हे पुन्हा नवीन संकट, त्याचं उत्तर शासनाजवळ काय आहे? मागचा पावसाळा झाल्यानंतर आम्ही नाग नदी, पिली नदी, पोरा नदी या नद्यांचं रुंदीकरण करणं, याची सफाई करणं, यासाठी राज्य शासनानं पैसे दिले। 1 वर्षात काय काम केलं? जर 1 वर्षात हे काम झालं असतं अध्यक्ष महोदय, तर काल परवा ही स्थिती नसती आली। आणि आता समोर काय होणार आहे? पावसाळा अजून बाकी आहे। नागपूर शहरात आताच 8 दिवस झाले पाऊस सुरू झाला। तर या विकासाच्या नावाने मला वाटते की जे कंत्राट काढले गेले होते त्याची कामं झाली की नाही, की ते कामं न होताच बिलं उचलले। जर कामं झाली असती, नद्या साफ झाल्या असत्या, तर लोकांच्या घरात पाणी नसतं शिरलं। हे याचाच अर्थ की हे कुठेतरी निकामी ठरलेलं आहे प्रशासन। आणि जर या प्रशासनावर कोणाची पकडच नसेल, इतके वजनदार लोक नागपूर शहरामध्ये आहे, जर प्रशासकीय अधिकारी यांच्या काबूमध्ये नसेल, तर आता कोणाजवळ सांगावं हे शहरातल्या जनतेने? हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून मला माझी शासनाला विनंती आहे की मागच्या वर्षी आपण किती पैसे दिले, त्याची काय कामं झाली, याचं ऑडिट करावं। आणि या वर्षी ही परिस्थिती का आली? कारण की मागच्या वर्षी या सभागृहात चर्चा झाली असताना या पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती येणार नाही अशी ग्वाही देण्यात आली होती। परंतु परिस्थिती तशीच आहे, जनता पाहून झाली आहे। म्हणजे मला नाही, शहरातल्या सगळ्याच आमदारांना लोक झोपून देऊन झाले आहे। हे कृष्णाभाऊ बसले यांच्या एरियात खूप पाणीच पाणी आहे, टीव्हीवर पाहून झालो मी। तर ही परिस्थिती का आली? जर आम्ही विकासाची कामं करत आहात, तर मग हे काम का बरं झालं नाही? अध्यक्ष महोदय, महानगरपालिका ही प्रशासकीय आहे, प्रशासक चालून आलाय 3 वर्षापासून। या प्रशासकावर कोणाचं नियंत्रण आहे का? हे तर झालं पावसाची स्थिती। परंतु कचरा नागपुरातला एजी इन्व्हायरो, बीव्हीजी या कंपन्या कचऱ्याचं संकलन करत नाही। 5 वर्ष द्यायला त्यांना कचऱ्याचं काम दिलंय। मला माहित आहे की गडकरी साहेब, फडणवीस साहेब, सगळे आमदार लोक मीटिंग झाली, तिथे आयुक्तांना सांगितलं की यांचा कंत्राट रिन्यू करू नये, पण माहित नाही, त्याला काढतच नाही अजून। कुठून वरून आशीर्वाद आहे का त्याला? तर त्या कचऱ्यामुळे त्याची अनियमितता सगळ्या नगरसेवकांनी पकडली तिथल्या। त्या कचऱ्यामुळे रोगांचे प्रमाण वाढलेले आहे। आणि अशा परिस्थितीत जर नागपूरकर जगत असतील, तर मग या राज्याची काय हालत आहे हे तुम्ही सांगा मला। अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न आहे की अनियमित बांधकामाच्या नावावर ज्यांनी
तेव्हा नागपूरमधल्या प्रशासन यंत्रणेचं पूर्णपणे हे अपयश असल्याचा घणाघात नागपूरच्या आमदारांनी